सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, त्याचबरोबर सर्व सभापती, सर्व सदस्यांच्या सत्काराच्या निमित्तानं या विचारमंचावर उपस्थित असणारे आपल्या राज्याचे नेते सन्माननीय जयंतराव पाटील साहेब, त्याचबरोबर खासदार विशालदादा, त्याचबरोबर या ठिकाणी विचारमंचावर उपस्थित असणारे विश्वजित कदम सर, माजी आमदार सन्माननीय मानसिंग भाऊ, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि माजी मंत्री सन्माननीय शिवाजीराव नाईक साहेब, मनोज बाबा, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वच सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठासमोर उपस्थित असणारे सर्व काशेगाव पंचकृषीतून आलेले सर्व सहकारी. खरं तर 2014च्या निवडणुकीच्या नंतर मग ती लोकसभेची असू दे किंवा राज्य विधानसभेची असू दे आणि त्याच्यानंतर आता ही पहिल्यांदाच जिल्हा परिषदेची निवडणूक होती. खऱ्या अर्थानं जिल्हा परिषदेची निवडणूक ही होत असताना ज्या जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालयाचा आज या ठिकाणी दर्जा दिला जातो आणि सर्वसामान्य गावगाड्यातल्या लोकांची कामं करायला खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांनाच अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सभापती, सदस्य खरं तर यांनी या ठिकाणी प्रामुख्यानं काम करणं गरजेचं आहे. आणि ज्या पद्धतीनं सांगली जिल्ह्यातील महाविकास आघाडी आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी अजितदादा गट या ठिकाणी सगळीजणच एकत्र येऊन, पृथ्वीराज शिवसेना गट आज या ठिकाणी एकत्र येऊन आज जी काही ही जिल्हा परिषदेची सत्ता स्थापन केली त्याबद्दल मी मनापासून सगळ्याच नेत्यांचा, या विचारमंचाच्या वरच्या सगळ्या नेत्यांचा या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो. कारण ही जिल्ह्यातील संस्कृती आपण सगळ्यांनी बघितली की 2014च्या नंतरची जी काही इलेक्शन झाली ती खऱ्या अर्थानं लोकशाही पद्धतीनं झाली का, हा एक प्रश्नचिन्ह या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या समोर उभा राहतो. आणि ज्या पद्धतीनं जे काही आज बीजेपीच्या माध्यमातून जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न केला जातो, एक कुठंतरी विषयाला बगल देण्याचं काम या ठिकाणी बीजेपीच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून केलं जाते. खऱ्या अर्थानं आपण सुद्धा सर्वसामान्य लोकांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की येणाऱ्या काळात जे काही आपल्याला आपला अधिकार जिवंत ठेवायचा आहे तर त्याला आपण कुठंतरी काउंटर करणं आज गरजेचं आहे. आज या विचारमंचाच्या माध्यमातून एक की जत तालुक्यातील ऋषीदादांनी सांगितलं की खऱ्या अर्थानं कृष्णाकाठ आणि वारणा काठातले जे काही यश आज मिळालेलं या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं वाखाणण्याजोग आहे, नाही असं नाही. पण खऱ्या अर्थानं आम्ही थोडंफार जतच्या बाबतीत कुठंतरी कमी पडलो. कारण आतापर्यंत जतच्या बाबतीत काय व्हायचं की जी काही सूत्र फिरायची ती जिल्ह्यातनंच फिरायची. पण आज या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आज जिल्ह्यातलं व्यवस्थित सूत्र जुळलं, पण खऱ्या अर्थानं आमच्या तालुक्यातलं कुठंतरी सूत्र जुळलं नाही. हे या निमित्तानं आणि जे काही आम्हाला आज या निमित्तानं आमच्या हक्काचे 6 सीटा येणं गरजेचं होतं, पण आज रवी पाटलांच्या माध्यमातून आज एकच सीट आमची जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आली. काही हरकत नाही. पण आज या विचारमंचावर उपस्थित असणाऱ्या सर्व नेते मंडळींनी ज्या सावित्री पाटलांना या निमित्तानं न्याय दिलेला आहे तो निश्चितच येणाऱ्या हा आमच्या जतच्या सर्व नागरिकांचा हा या निमित्तानं तुम्ही केलेला सन्मान आहे. आणि येणाऱ्या काळात सुद्धा या निमित्तानं मी आपल्याला एक अभिवचन देतो की बीजेपीला जिथं जिथं काउंटर करावं लागेल तिथं तिथं आम्ही सगळीजण, आमचे रवी पाटील असतील, सगळीजण एकत्र येऊन या निमित्तानं जी काही स्वातंत्र्याची जी लढाई झाली आज परत ती दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई आज येणाऱ्या काळात आपल्याला करावी लागणार आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मी एवढंच या निमित्तानं सांगेन की सगळे अध्यक्ष, उपाध्यक्ष, त्याचबरोबर सभापती आणि सर्व सदस्यांना या ठिकाणी या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपल्याला प्रामुख्यानं जलसंधारण आणि खऱ्या अर्थानं समाज कल्याणच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर
आज या ठिकाणी आपल्याला काम करण्याचा वाव या निमित्तानं मिळणार आहे आणि गावगाड्यातल्या लोकांना आज एक चांगलं न्याय देण्याचा प्रयत्न या निमित्तानं आपल्याला करायला ही सुवर्ण संधी मिळालेली आहे. आपण ती संधी या निमित्तानं चांगल्या पद्धतीनं पार पाडाल अशी एक या निमित्तानं आपल्या सगळ्यांना सदिच्छा याचबरोबर व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.